पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे विविध नद्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. मुळा मुठा आणि भीमा नदीचा वाळकी येथे संगम होतो. येथून भीमा नदीचे पात्र मोठे होत जाते. या ठिकाणावरून सध्या 2,08,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक बंधारे, पूल, वीडभट्ट्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत. दौंडमध्ये भीमा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दौंड नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदीमध्ये सध्या 2,08,000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पाण्याची पातळी जी आहे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या वसाहतींना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नगरपालिकेने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यासाठी शहरातील काही शाळा या ताब्यात घेतलेल्या आहेत. पूर परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पूर परिस्थितीची माहिती आमचे रिपोर्टर अख्तर काजी यांनी दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने भीमा नदी पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे भीमा नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुरू आहे आणि येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यासाठी नगरपालिकेने येथील शाळा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तरी नागरिकांना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी आपल्या घरातील सामान हलविण्याची तयारी सुरू केलेली आहे. नमस्कार, मी सुषमा शिंदे, मुख्य अधिकारी दौंड नगर परिषद. भीमा नदीला पाण्याची पातळी वाढली आहे, पूर आलेला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आपण दौंडी पण दिलेली आहे की नागरिकांनी पाण्याच्या नदीकाठी जाऊ नये, पाण्यामध्ये उतरू नये किंवा तिथे गर्दी करू नये. अचानक पाणी वाढू शकते. नगरपालिकेने शाळा आणि गणेश सभागृह इथे ही जर स्थलांतराची वेळ आली तर तिथे आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी निवास व्यवस्था, जेवण व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था इत्यादी व्यवस्था आम्ही करत आहोत. आमचा जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तो आम्ही सतर्क केलेला आहे. आमच्या अग्निशमन यंत्रणा पण सतर्क झालेली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीच्या पाण्याकडे जाऊ नये, पाण्यामध्ये उतरू नये एवढे सगळ्यांना मी आवाहन करते. आणि काही अडचण आल्या तर नगरपालिकेशी संपर्क साधावा अशी मी सगळ्यांना विनंती करते.